मित्रांनो, आजचा हा विषय फक्त माहितीचा नाही, तर तुमच्या सुरक्षिततेचा, तुमच्या पैशाचा आणि तुमच्या वाहनाच्या भवितव्याचा विषय आहे. कारण 2026 पासून लागू झालेले नवीन मोटार व्हेइकल नियम प्रत्येक वाहन चालकाच्या आयुष्यावर थेट परिणाम करणारे आहेत. तुम्ही बाईक चालवत असाल, कार चालवत असाल, ऑटो, ट्रक, टेम्पो किंवा कोणतेही खासगी अथवा व्यावसायिक वाहन असो, हा नियम सगळ्यांसाठी सारखाच लागू आहे. आता गाडी चालवणे फक्त स्टेअरिंग पकडण्यापुरते उरलेले नाही, तर कायद्याची जबाबदारी पेलण्याचे काम झाले आहे. कारण जर तुम्ही हे नियम पाळले नाहीत, तर केवळ दंड नाही, तर तुमची गाडी थेट जप्त होऊ शकते. तुमच्यावर मोठा आर्थिक दंड बसू शकतो आणि कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात. चला तर मग संपूर्ण माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याआधी संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव. आज आपण ज्या नियमांबद्दल बोलतोय तो म्हणजे गाडी चालवताना अनिवार्यपणे सोबत असले पाहिजे असे 4 महत्वाचे दस्तऐवज. हे 4 कागदपत्र आता केवळ औपचारिकता राहिलेले नाहीत, तर कायद्याने बंधनकारक केलेली अट आहे. जर तुम्ही हे 4 दस्तऐवज दाखवू शकला नाही, तर तुम्ही कितीही चांगले चालक असाल, तुमची गाडी कितीही नीट स्थितीत असली, तरीही हा कायदा तुमच्यावर कारवाई करणारच. कारण आता नियम भावना पाहत नाहीत, नियम फक्त कागदपत्रे पाहतो. सगळ्यात पहिला आणि सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स. ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे फक्त एक कार्ड नाही, तो पुरावा असतो की तुम्हाला वाहन चालवण्याचा कायदेशीर अधिकार आहे. लायसन्स नसताना गाडी चालवणं म्हणजे कायद्याच्या दृष्टीने गुन्हा आहे. अनेक लोक असे म्हणतात की गाडी नीट चालवतो, अपघात करत नाही, अनुभव आहे, पण कायदा अनुभव पाहत नाही, कायदा कागदपत्रे पाहतो. ड्रायव्हिंग लायसन्स वैध नसेल, एक्सपायर झालेले असेल किंवा तुमच्याकडे नसल्यास तुम्ही थेट दोषी ठरता. नवीन नियमानुसार लायसन्स नसताना वाहन चालवणे म्हणजे गंभीर उल्लंघन मानले जाते आणि त्यावर मोठा दंड तसेच वाहन जप्तीची कारवाई होऊ शकते. दुसरा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे वाहन नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच आरसी. हा कागद तुमच्या वाहनाची ओळख आहे. हे प्रमाणपत्र सिद्ध करते की ही गाडी कायदेशीररित्या नोंदणीकृत आहे आणि ती अमुक व्यक्तीच्या नावावर आहे. आरसी नसलेले वाहन म्हणजे कायद्याच्या दृष्टीने संशयास्पद वाहन मानले जाते. चोरीची गाडी, बेकायदेशीर वाहनं किंवा अधिकृत वापर यामध्ये आरसी नसलेले वाहन येते. त्यामुळे आरसी नसल्यास केवळ दंडच येत नाही, तर वाहन ताब्यात घेण्याची पूर्ण कारवाई होऊ शकते. सरकारसाठी आरसी म्हणजे वाहनाचा जन्मदाखला आहे आणि जन्मदाखला नसलेल्या वाहनाला कायदेशीर अस्तित्वच राहत नाही. तिसरा अनिवार्य दस्तऐवज म्हणजे वाहन विमा प्रमाणपत्र म्हणजेच इन्शुरन्स. अनेक लोक इन्शुरन्सला फक्त औपचारिकता समजतात, पण तो कायद्याने अनिवार्य आहे. विशेषतः थर्ड पार्टी इन्शुरन्स भारतात कायदेशीर बंधनकारक आहे. याचा अर्थ असा की तुमच्या वाहनामुळे जर कुणाला शारीरिक इजा झाली, एखाद्या व्यक्तीचे नुकसान झाले, दुसऱ्या वाहनाचे नुकसान झाले, तर त्या नुकसान भरपाईची जबाबदारी इन्शुरन्स घेतो. इन्शुरन्स नसलेले वाहन म्हणजे समाजासाठी धोका. त्यामुळे नवीन नियमानुसार इन्शुरन्स नसताना गाडी चालवणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. अशा वेळी मोठा दंड, वाहन जप्ती आणि कायदेशीर कारवाई होऊ शकते. चौथा आणि आजच्या काळात खूप महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे पीयूसी प्रमाणपत्र म्हणजेच प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र. आज देश प्रदूषणाच्या गंभीर संकटात आहे. वाढती वाहने, वाढते धूर, वाढते विषारी वायू यामुळे आरोग्य, पर्यावरण आणि जीवनमानावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे सरकारने हे प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. हे प्रमाणपत्र सांगतं की तुमचे वाहन ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त प्रदूषण करत नाही. पीयूसी नसलेले वाहन म्हणजे पर्यावरणासाठी धोका मानला जातो. त्यामुळे नवीन नियमानुसार पीयूसी प्रमाणपत्र नसताना वाहन चालवणे म्हणजे कायद्याचे उल्लंघन आहे आणि त्यावर थेट दंड व जप्तीची कारवाई होऊ शकते. हे 4ही दस्तऐवज म्हणजे केवळ कागद नाहीत, तर ते तुमच्या वाहनाचा कायदेशीर आधार आहेत. यापैकी एकही दस्तऐवज नसल्यास तुमचे वाहन कायद्याच्या चौकटीबाहेर जाते. नवीन मोटार व्हेइकल नियम 2026 अंतर्गत या 4ही दस्तऐवजांची तपासणी आता खूप कठोरपणे केली जाणार आहे. तपासणी दरम्यान जर तुम्ही हे दाखवू शकला नाहीत, तर तुमच्यावर 10,000 रुपयांचा दंड होऊ शकतो आणि तुमची गाडी जप्त केली जाऊ शकते. ही केवळ एक धमकी नाही, तर
तर कायदेशीर तरतूद आहे. हा कायदा लोकांना त्रास देण्यासाठी नाही, तर व्यवस्था सुधारण्यासाठी आहे. कारण अपघात, बेकायदेशीर वाहने, विमा नसलेली वाहने, प्रदूषण करणारी वाहने, चुकीचे चालक यामुळे समाजात धोका वाढतोय. नियमांचा उद्देश हा दंड वसूल करणे नाही, तर शिस्त निर्माण करणे आहे. जे लोक नियम पाळतात त्यांच्यासाठी हा कायदा संरक्षण आहे आणि जे नियम मोडतात त्यांच्यासाठी हा कायदा शिक्षा आहे. आजच्या डिजिटल युगात ही सर्व कागदपत्रे मोबाईलमध्ये डिजिटल स्वरूपात ठेवता येतात. सरकारने डिजिटल व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. तरीही प्रत्येक चालकाने स्वतःची जबाबदारी स्वतःच घ्यावी, कारण अज्ञात हा कायद्यापुढे कारण ठरत नाही. मला माहीत नव्हते, विसरलो होतो, घरी राहिले होते, फोन बंद होता, असे कारण कायदा स्वीकारत नाही. आज जर तुम्ही हे नियम गांभीर्याने घेतले तर उद्या तुम्ही अडचणीत सापडणार नाहीत. पण जर आज दुर्लक्ष केलं तर उद्या दंड, कोर्ट कचेरी, वाहन जप्ती, वेळेचा अपव्यय, मानसिक त्रास, आर्थिक नुकसान या सगळ्या गोष्टी तुम्हाला सहन कराव्या लागतील. म्हणूनच हा विषय माहितीचा नसून जबाबदारीचा आहे. वाहन चालवणे म्हणजे फक्त एक प्रवास नाही, तर ती एक सामाजिक जबाबदारी आहे. तुमची गाडी रस्त्यावर आहे म्हणजे तुमच्याबरोबर इतरांचेही जीवही त्या रस्त्यावर आहेत. त्यामुळे नियम पाळणे म्हणजे केवळ कायद्याची भीती नव्हे, तर माणुसकीची जबाबदारी आहे. नवीन मोटार व्हेइकल नियम 2026 हे भविष्यातील शिस्तबद्ध, सुरक्षित आणि कायदेशीर भारताकडे टाकलेले एक पाऊल आहे. जर प्रत्येक नागरिकाने हे 4 दस्तऐवज नीट ठेवले, नियम पाळले आणि जबाबदारीने वाहन चालवले तर रस्ते सुरक्षित होतील, अपघात कमी होतील, प्रदूषण कमी होईल आणि व्यवस्था मजबूत होईल. म्हणूनच आजच ठरवा की ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन, आरसी, इन्शुरन्स प्रमाणपत्र आणि पीयूसी प्रमाणपत्र हे 4ही दस्तऐवज नेहमी तुमच्या सोबत असतील. कारण ही कागदपत्रे केवळ कायदेशीर सुरक्षा नाही, तर तुमच्या आयुष्याची, तुमच्या वाहनाची आणि तुमच्या भवितव्याची ढाल आहे. नियम पाळा, सुरक्षित राहा, जबाबदारीने गाडी चालवा आणि कायद्याच्या चौकटीत राहून स्वच्छ, सुरक्षित आणि शिस्तबद्ध समाज निर्माण करण्याचा भाग बना. अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.